नमस्कार, जय महाराष्ट्र. संपूर्ण जगाला विचलित करून टाकलेला एकच विषय. मुली एवढं क्रूर कसं असू शकतं? लहान मुली, अवघ्या 2-2, 3-3 वर्षाच्या, 5-6 वर्षाच्या, 13-14 वर्षाच्या लहान मुली, जी मुलं बेपत्ता होत आहेत. भारतामध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरामध्ये मुलं ही बेपत्ता होत आहे. त्याच्यानंतर अचानक 30 जानेवारीला बॉम्बस्फोट झाल्यासारखा एक बॉम्ब पडतो, एप्स्टीन फाईल नावाचा. आणि त्याच्यामध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी येतात की लहान मुलींचे लैंगिक शोषण करणे, अक्षरशः लहान लहान मुलींना प्रेग्नंट केलेलं आहे. नंतर त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. एप्स्टीन आयलँडवरती त्या मुलींची कत्तल झालेली आहे. असे बरेचसे व्हिडिओ आहे, त्यांचे किंचाळायचे व्हिडिओ आहे. कसं वाटत असेल त्यांच्या पालकांना आज ते बघताना की आपली बेपत्ता झालेली मुलगी तर नसेल तिकडे, किंवा त्यातल्या ज्या काही मुली सुटलेल्या आहेत ते स्वतःची आपबीती सांगतायत. सगळ्यात मोठी गोष्ट आणि आपल्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट तर ही आहे की एप्स्टीन फाईलमध्ये आपल्या देशातल्या काही लोकांची नावं देखील घेतण्यात आलेली आहेत. मेल एक्सचेंज झालेले आहेत. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. हे ऐकताना, हे वाचताना रक्त खवळतो. जर काही होतं आहे जगभरात, ह्या जर अशा गोष्टी घडत आहेत, तर आपण ज्याला देव मानतो, मायकल जॅक्सनसारख्या माणसाचं नाव, दलाई लामासारख्या माणसाचं नाव, ट्रम्प एवढा मोठा पॉवरफुल माणूस, त्या माणसाचे व्हिडिओ आज सगळीकडे व्हायरल होत आहेत. एलॉन मस्क म्हणतो मी गेलोच नाही, पण त्याचे फोटो व्हायरल आहेत. फेसबुकचा क्रिएटर स्वतः तिथे आहे पार्टीमध्ये. कुठे चाललो आहे आपण विनाशाकडे चाललो आहे. 30 जानेवारीला हा प्रकार बाहेर आला. त्याच्यानंतर इतर देशांमध्ये प्रकर्षाने विरोध नोंदवला गेला, निषेध नोंदवला गेला. ट्रम्पच्या विरोधात पत्रकारांनी निषेध नोंदवला, आंदोलनं केली. आपल्या देशात काय होतंय? आता अचानक आपल्या देशातले पत्रकार एवढे मुख गळून का बसलेत? आपल्या देशातले पत्रकार काहीच का नाही बोलत आहे? कधी सत्याला वाचा फोडणार आहेत आपल्या देशातले पत्रकार? कधी खऱ्याच्या बाजूने उभे राहणार आहेत आपल्या देशातले पत्रकार? लाजिरवाणी गोष्ट आहे. कोणीतरी बोलायला पाहिजे याच्यावरती. कोणीतरी फक्त इलेक्शन पुरतं मर्यादित राहून एका पक्षाचा प्रचार करणं, सोशल मीडियावर प्रचार करणं, न्यूज चॅनलवरती त्या पक्षाचा ठेका घेतल्यासारखं आपली मतं मांडणं, हे सोडून कधी खऱ्या गोष्टीची बाजूने तुम्ही बोलणार आहात? सत्य कधी तुम्ही लोकांसमोर मांडणार आहात? आज बऱ्याच काही अशा गोष्टी घडत आहेत जगभरात ज्याचा उलगडा लागत नाही आहे. आपल्या देशामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी लपवल्या जात आहे. त्या गोष्टींच्या विरोधी जेव्हा राहुल गांधी बोलतात तेव्हा राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही आहे. ठीक आहे, आपण असं गृहीत धरूया की राहुल गांधी चुकीचे आहेत. काँग्रेस हा पक्ष जर चुकीचा आहे तर त्यांना बोलायला चान्स द्या. त्यांना काय बोलायचं आहे ते ऐकू द्या. आम्हाला, आमच्यासारख्या सामान्य जनतेला जर सत्तेमध्ये असलेल्या सरकारची बाजू ऐकायची जर आम्ही धमक ठेवतो, तर आम्हाला विरोधी पक्षनेते काय बोलतात त्यांचं देखील मत ऐकायचं आहे. ते काय बोलतात त्याच्यावरती त्यांचंही मत आम्हाला ऐकायचं आहे. एप्स्टीन फाईल हा मुद्दा सर्वात आधी देशामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. त्यांना सरकारमधल्या काही नेत्यांनी वेड्यात काढलं होतं. वेड्यात काढून तो मुद्दा खोडला गेला होता भारतामध्ये. त्याच्यानंतर राहुल गांधींनी हा मुद्दा संसदेमध्ये आणला आणि 30 तारखेला एप्स्टीन फाईल ही जगभरातली सगळ्यात मोठी न्यूज बनली आहे. आपला देश कुठे चालला आहे? आपण कुठे चाललो आहे? आपण विनाशाकडे चाललो आहे. ही प्रगती नाही आहे, हा विकास नाही आहे. आणि हा जर विकास आहे तर आम्हाला असला विकास नको आहे.